छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथा या शृंखलेमध्ये आज आपण बघणार आहोत त्यांच्या जीवनावर आधारित एक कथा. छत्रपती शिवाजी महाराज. शत्रू गोंधळला, स्वराज्य जिंकलं, शिवरायांची अद्भुत रणनीती ही कथा बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा गुण म्हणजे वेगवान आणि अचूक निर्णय क्षमता. त्यांच्या या गुणामुळेच त्यांनी अनेक कठीण प्रसंगांवर मात केली आणि स्वराज्याचा विस्तार साध्य केला. आजची कथा त्यांच्या याच गुणाचं प्रभावी उदाहरण सांगते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये सकाळचं ऊन नुकतंच पसरायला लागलं होतं. गडांच्या भिंतीवरून दूरवरचा परिसर स्पष्ट दिसत होता. राजगडावर त्या दिवशी वातावरण थोडं तणावपूर्ण होतं. पहाटेच गुप्तहेरांनी एक महत्त्वाची बातमी आणली होती. शत्रूचं एक मोठं सैन्य अचानकपणे स्वराज्याच्या सीमेवर येऊन ठेपलं होतं. त्यांनी ते थेट एका महत्त्वाच्या किल्ल्याकडे चालून येत होतं. दरबार तातडीने भरवण्यात आला. सरदार, मावळे आणि अधिकारी सगळे एकत्र जमले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती, कारण शत्रूचं सैन्य संख्येने आणि शस्त्रांनी प्रचंड होतं. जर त्यांनी अचानक हल्ला केला तर किल्ला वाचवणं कठीण होऊ शकत होतं. महाराज शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखाच स्थिरपणा, शांतपणा होता. त्यांनी गुप्तहेरांना काही प्रश्न विचारले. शत्रू कुठल्या मार्गाने येत आहेत? त्यांचा वेग किती आहे? त्यांच्याकडे कोणती शस्त्र आहेत? प्रत्येक माहिती ते बारकाईने घेत होते. एक सरदार पुढे आला आणि म्हणाला, महाराज, आपल्याला लगेच मोठं सैन्य पाठवावं लागेल, अन्यथा किल्ला हातातून जाईल. त्यावर दुसरा सरदार म्हणाला, पण इतक्या लवकर सैन्य गोळा करणं कठीण आहे. आपल्याला थोडा वेळ लागेल. दरबारात चर्चा सुरू झाली. काहींना वाटत होतं की थोडे दिवस थांबून तयारी करावी, तर काहींना वाटत होतं की लगेच हल्ला करावा. पण वेळ कमी होता. प्रत्येक क्षण महत्वाचा होता. महाराज काही क्षण शांत राहिले. त्यांनी मनात सगळ्या शक्यता विचारात घेतल्या. त्यांना माहिती होतं की उशीर केला तर त्यात शत्रूचाच फायदा होईल, पण घाईघाईत चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी थोडं शांत होऊन विचार करून निर्णय घेतला. अचानक त्यांनी ठाम आवाजात सांगितलं, आपण मोठं सैन्य गोळा करण्याची वाट पाहणार नाही. आपण लगेच छोटं पण चपळ दल पाठवू. सगळे थोडे आश्चर्यचकित झाले. एक सरदार विचारत म्हणाला, महाराज, छोटं दल एवढ्या मोठ्या सैन्याला कसं रोखणार? महाराज म्हणाले, आपण त्यांना थेट समोर जाणार नाही. आपण त्यांचा वेग कमी करणार, त्यांना गोंधळात टाकणार आणि किल्ल्याला वेळ मिळवून देणार. महाराजांनी लगेच योजना स्पष्ट केली.
काही मावळ्यांना गुप्त मार्गाने पुढे पाठवण्यात आलं. त्यांनी शत्रूच्या मार्गावर अडथळे निर्माण करायचे काम केले. झाडं तोडून रस्ता बंद करणे, लहान लहान हल्ले करून त्यांना त्रास देणे आणि त्यांचा वेग कमी करणे. त्याच वेळी किल्ल्यावर संदेश पाठवण्यात आला की तात्काळ संरक्षणाची तयारी वाढवावी. मावळे महाराजांच्या आदेशानुसार वेगाने निघाले. त्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शत्रूच्या मार्गावर अडथळे निर्माण केले. अचानक हल्ले करून ते लगेच मागे हटत. त्यामुळे शत्रू गोंधळून गेला. त्यांना वाटलं की मराठ्यांचं सैन्य आसपास लपलेलं आहे. शत्रूचा वेग कमी झाला. त्यांना पुढे सरकायला अडचणी येऊ लागल्या. त्याच वेळी किल्ल्यावरची तयारी पूर्ण झाली होती. 2 दिवसांनी महाराजांनी मुख्य सैन्यासह पुढे जाण्याचा आदेश दिला. आता परिस्थिती बदलली होती. शत्रू थकलेला आणि गोंधळलेला होता. तर त्याच्या विरुद्ध मराठे सज्ज झाले होते, पूर्ण तयारीत होते. महाराजांनी योग्य वेळी हल्ला केला. मराठ्यांच्या वेगवान आणि समन्वित हल्ल्यांमुळे शत्रूचं सैन्य कोलमडलं. काही काळातच त्यांनी माघार घेतली. युद्ध जिंकल्यानंतर सरदारांनी महाराजांना विचारलं, महाराज, इतक्या कमी वेळात तुम्ही हा निर्णय कसा घेतला? महाराज शांतपणे म्हणाले, युद्धात वेळ सर्वात महत्वाचा असतो. योग्य निर्णय योग्य वेळी घेतला तरच विजय मिळतो. उशीर केला असता तर परिस्थिती आपल्या हातातून गेली असती. त्यांच्या या वेगवान निर्णयामुळे केवळ एक किल्ला वाचला नाही, तर शत्रूला मोठा धडा मिळाला. ही घटना फक्त युद्धाची कथा नाही, तर जीवनासाठीही एक मोठा धडा आहे. अनेक वेळा आपल्या आयुष्यातही अशी परिस्थिती येते जेथे वेळ कमी असतो आणि निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळी भीती किंवा गोंधळ न करता शांतपणे विचार करून त्वरित निर्णय घेणं महत्वाचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं की वेगवान निर्णय म्हणजे फक्त घाई नाही, तर योग्य माहिती, अनुभव आणि आत्मविश्वास यावर आधारित कृती आहे. त्यांनी कधीही अंधाधुंद निर्णय घेतले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांनी परिस्थिती समजून घेतली आणि योग्य तो मार्ग निवडला. त्यांच्या या गुणामुळेच त्यांनी अनेक संकटांवर मात केली आणि स्वराज्य मजबूत केलं. आजही त्यांच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात. या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. वेळ निघून गेल्यानंतर केलेला विचार काही उपयोगाचा राहत नाही. त्यामुळे संधी ओळखून त्वरित आणि योग्य निर्णय घेणं हे यशाचं गमक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला सतत सांगतं की धैर्य, बुद्धी आणि वेगवान निर्णय क्षमता यांच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते. त्यांच्या या गुणाचा अवलंब केल्यास आपणही आपल्या आयुष्यात
यशस्वी होऊ शकतो. जय भवानी, जय शिवाजी.